हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं लॉजिकल जीके या यूट्यूब चॅनलवर। आज आपण विज्ञान म्हणजे सायन्स विषयी अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन इथे बघणार आहोत। हे रेल्वे ग्रुप डी साठी आणि कुठल्याही स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे आहे। ज्या स्पर्धा परीक्षेसाठी विज्ञानाचा सिलेबस असेल त्या परीक्षेसाठी हे अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न होणार आहेत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पूर्ण बघा। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे अशाच नवीन अपडेट्स आणि नवीन जीके जीएसचे क्वेश्चन तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील। प्रश्न पहिला आहे, सूर्याच्या ऊर्जेचा स्रोत हा आहे नाभिकीय संलयन। नेक्स्ट आहे, नाभिकीय विखंडनात वापरले जाते युरेनियम। द्रव अवस्थेत आढळणारा धातू हा आहे पारा। माठातील पाणी थंड राहते कारण बाष्पीभवनामुळे। किरणोत्सारी एकक आहे क्युरी। दाढी करण्यासाठी तसेच कान, नाक, डोळे तपासण्यासाठी आरसा वापरला जातो, तो आहे अंतर्गोल आरसा। हे क्वेश्चन TCS आणि IBPSच्या कुठल्याही परीक्षेमध्ये रिपीट येत असतात, म्हणून सगळ्याच प्रश्नपत्रिकेमधले प्रश्न मी इथे घेतलेले आहे। पुढे बघू, रेल्वेचे रूळ बनलेले असतात मृदू पोलादाचे। पुढे आहे, खूप कमी अंतर मोजण्यासाठी वापरले जाते डायल गेज। नेक्स्ट आहे, क्रॉस लिंक पॉलिमरचे एक उदाहरण आहे पॉलिथिन। पितळ हे मिश्र धातू आहे कशाचा? तांबा आणि जस्ता, म्हणजे तांबा आणि जस्ता मिळून पितळ बनलेले आहे। हा सुद्धा बऱ्याचदा रिपीट झालेला क्वेश्चन आहे। लाल, निळा, जांभळा आणि हिरवा यामध्ये कोणत्या रंगाची तरंगलांबी सर्वात कमी असते? तर ते आहे जांभळ्या रंगाची तरंगलांबी सगळ्यात कमी असते। पुढे बघणार आहोत, ज्योती तीव्रतेचे एकक काय आहे? कॅन्डेला। नेक्स्ट आहे, युरिया कोणत्या प्रकारचे खत आहे? नायट्रोजन, म्हणजे युरियामध्ये नायट्रोजन असते। राष्ट्रीय विज्ञान दिवस केव्हा साजरा केला जातो? 28 फेब्रुवारी। त्याचप्रमाणे नेक्स्ट आहे, काचेवर लिहिण्यासाठी कोणत्या प्रकारच्या आम्लाचा उपयोग केला जातो? हायड्रोक्लोरिक आम्ल। तर हे हायड्रोक्लोरिक आम्ल आहे, याचा उपयोग काचेवर लिहिण्यासाठी केला जातो। विज्ञानाचे हे सगळेच प्रश्न अतिशय महत्त्वाचे असल्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप करून एका बुकमध्ये लिहून घेऊ शकता। त्यामुळे जेव्हा तुमचा पेपर असेल तेव्हा तुम्हाला वाचणं सोपं जाईल आणि स्वतःच्या नोट्ससुद्धा इथे तयार होतील। नेक्स्ट बघू, पेट्रोलच्या गुणवत्तेचे एकक असते ते आहे ऑक्टेन। पुढे आहे, संचयक बॅटरीमध्ये काय वापरले जाते? सीसे। पुढे आहे, एनोराइड बॅटरीमध्ये काय असते? पारा। तर हा कन्फ्युजनचा एक प्रश्न आहे। संचयक बॅटरीमध्ये सीसे आणि एनोराइड बॅटरीमध्ये पारा हे प्रामुख्यानं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। विद्युत क्षेत्राच्या तीव्रतेचे एकक काय आहे? ते आहे न्यूटन प्रति कूलॉम। आकाश निळे दिसते कारण प्रकिरणामुळे। सूर्याचे जे प्रकिरण असतात त्यामुळं आकाश इथे आपल्याला निळं दिसते। पुढे आहे, लाल रक्तपेशी कशात तयार होतात? तर अस्थिमज्जेमध्ये लाल रक्तपेशी तयार होतात। अल्ट्रासॉनिक तरंग कशाचे एकक आहे? हर्ट्सचे। विटॅमिन Aच्या कमतरतेमुळे काय होते, म्हणजे कोणता रोग होतो? तर तो रातांधळेपणा होतो, म्हणजे आपल्याला दिसायला कमी लागते। पुढे आहे, मुलांमध्ये अंधत्वाचे मुख्य कारण कोणत्या गोष्टीची कमतरतेमुळे होते? तर ते आहे विटॅमिन A। विटॅमिन Aच्या कमतरतेमुळे मुलांमध्ये अंधत्वाचे प्रमाण वाढलेले आहे। नेक्स्ट आहे, कच्चे गाजर कशाचा मुख्य स्रोत आहे? तर ते आहे विटॅमिनचा। ज्यांना डोळ्याचा प्रॉब्लेम असेल त्यांना डॉक्टर आपल्याला गाजर खायला सांगतात, कारण गाजरामध्ये विटॅमिन Aचे भरपूर प्रमाण असते। पुढे बघणार आहोत, चरबी पचवण्यासाठी जे पित्तद्रव्य मदत करते ते कुठून स्रावित होते? तर ते यकृत इथून स्रावित होते। नेक्स्ट आहे, दूरदृष्टी दोष असलेल्या व्यक्तीचा स्पष्ट दृष्टीचे किमान अंतर किती असते? ते आहे 25 सेंटीमीटर। पुढचा प्रश्न बघू, जो डास हत्ती रोगाचे परजीवी संक्रमण करतो तो कोणता आहे? मादा एनोफिलिस। तर हा मादा एनोफिलिस डास अतिशय भयानक आहे। नेक्स्ट आहे, ट्रेकोमा आणि ग्लुकोमा हे कशाशी संबंधित आहेत? तर ट्रेकोमा आणि ग्लुकोमा हे डोळ्याशी संबंधित आहेत। पुढे बघणार आहोत, प्लाझ्मोडियम परजीवी आहे मलेरिया रोगाचा। तर प्लाझ्मोडियम परजीवी हा मलेरिया रोगाशी संबंधित आहे। पोझिट्रॉन कशाचा प्रतिकण आहे? इलेक्ट्रॉनचा। नेक्स्ट आहे, निरोगी शरीरात किती रक्त असते? तर ते आहे 5 ते 6 लिटर।
म्हणजे ज्यांचं शरीर निरोगी असते त्यांच्या शरीरात 5 ते 6 लिटर रक्त असायला हवं. बटाटा, आलं आणि कांदे कशाचे उदाहरण आहे? ते आहे खोडाच्या रूपांतरणाची. नेक्स्ट आहे मुळा, गाजर आणि रताळे हे कशाचे उदाहरण आहे? तर ते आहे मुळाच्या रूपांतरणाची. तर हे दोन्हीसुद्धा प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहे आणि दोन्ही प्रश्नामध्ये बरंचसं कन्फ्युजन असल्यामुळं थोडंसं आपल्याला काळजीपूर्वक इथे वाचून लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो, सगळेच प्रश्न अतिशय महत्त्वाचे असल्यामुळं आपल्याला इथे काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि लक्षातसुद्धा ठेवायचे आहे. पुढे आहे सर्वाधिक लोहाचे प्रमाण कशात असते? ते आहे पालकाच्या पानात. नेक्स्ट आहे मानवी शरीराचे सामान्य तापमान किती असते? 98.6 डिग्री फॅरेनहाइटमध्ये असते किंवा 37 डिग्री सेल्सिअसमध्ये असते किंवा 310 केल्विनमध्ये असते. तर हे तिन्ही आपल्याला इथे प्रामुख्याने लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघू. शरीरातील स्नायूची संख्या किती असते? तर अंदाजे 639 स्नायू आपल्या शरीरात असतात. नेक्स्ट आहे कवटीमध्ये एकूण किती हाडे असतात? तर कवटीमध्ये आपल्या 8 हाडे असतात. पुढे आहे मधुमेह रोग कशामुळे होतो? तर ते आहे इन्सुलिनच्या कमतरतेमुळे मधुमेह रोग होतो. मधुमेहालाच आपण इथे डायबिटीजसुद्धा म्हणू शकतो. कोणत्या विद्यार्थ्यांना मराठी नाव सहसा समजत नाही, त्यामुळे ते डायबिटीज जर म्हटलं तर लवकर त्यांच्या लक्षात येईल. पुढे आहे मॅग्नेटाइट कशाचे धातू आहे? तर ते आहे लोखंडाचे. दियासलाईच्या टोकावर काय असते? तर ते लाल फॉस्फरस असते. नेक्स्ट आहे उष्णता आणि विजेचा सुवाहक नसलेला अधातू कोणता? तर तो अधातू आहे ग्रेफाइट. पुढचा प्रश्न आहे सेंद्रिय संयुगामध्ये सामान्यतः काय आढळते? तर ते आहे समन्वयी बंधकता. नेक्स्ट आहे तांबे सांद्र सल्फ्युरिक ॲसिडचे गरम केल्यावर कोणती गॅस तयार होते? तर ते आहे सल्फर डायऑक्साईड म्हणजे SO2. पुढे आहे सोडियम क्लोराईडला काय म्हणतात? तर त्याला टेबल सॉल्ट म्हणतात. नेक्स्ट आहे कुनेन कशापासून मिळते? सिकोना. नेक्स्ट आहे भोजनाचे पाचन मुख्यतः होते लहान आतड्यामध्ये. नेक्स्ट आहे शुष्क बर्फ म्हणजे घन कार्बन डायऑक्साईड. नेक्स्ट आहे जवळच्या दृष्टिदोष म्हणजे मायोपिया याचे कारण काय आहे? नेत्रगोलकांचे दीर्घीकरण. पुढे बघूया ब्रोंकायटिस हा रोग कशाशी संबंधित आहे? तर ते आहे कृत्रिम हृदय. नेक्स्ट आहे एका मुलाला त्याच्या वडिलाकडून गुणसूत्र वारसाने किती मिळते? तर ते आहे 22+ गुणसूत्र. नेक्स्ट आहे प्रकाश संश्लेषण क्रियेत ऑक्सिजन मिळते ते पाण्यापासून. नेक्स्ट आहे प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक असलेला वायू कोणता? तर तो आहे CO2. मूलद्रव्यामध्ये सामान्यतः कोणता गुणधर्म आढळतो? याचं उत्तर आहे अनुक्रमांक. हा गुणधर्म मूलद्रव्यामध्ये आढळतो. मित्रांनो, विज्ञानाचे हे प्रश्न अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ सविस्तर बघा आणि व्हिडिओ स्किप करून त्याची स्क्रीनशॉट काढून तुम्ही आपल्या बुकमध्ये हे प्रश्न लिहून ठेवा. कुठल्याही परीक्षेमध्ये जर विज्ञानाचा सिलेबस असेल तर त्या परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त हे प्रश्न आहेत. आणि हे स्पर्धा परीक्षेमध्ये वारंवार विचारलेले रिपीट झालेले प्रश्न इथे आपण घेतलेले आहेत आणि सगळेच प्रश्न इथे घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. उरलेले बाकीचे प्रश्नसुद्धा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरात लवकर घेऊन येणार आहोत. यामुळं विज्ञान विषयाची तुमची व्यवस्थित रिव्हिजन होईल. मासे श्वास घेतात तर ते कशाद्वारे घेतात? तर ते गिल्सद्वारे किंवा त्याला आपण कल्लेसुद्धा म्हणू शकतो. नेक्स्ट आहे लाळेमध्ये आढळणारा एन्झाईम हा कोणता असेल? तर तो आहे टायलिन एन्झाईम. हिमोग्लोबिनमध्ये हा घटक आढळतो, तो असतो लोह. नेक्स्ट आहे प्रथिने म्हणजे प्रोटीनचे पाचन होते लहान आतड्यामध्ये. जठरमध्ये कोणते आम्ल आढळते? ते आहे हायड्रोक्लोरिक आम्ल. भोपाळ वायू दुर्घटना 1984 कोणत्या वायूचा रिसॉर्ट झाला? तर तो वायू आहे मिथाईल आयसोसायनाइट. अतिशय विषारी वायू आहे हा. मित्रांनो, इथे आपण मुद्दामूनच वन लायनर क्वेश्चन घेतलेले आहे ऑप्शन न घेता, कारण वन लायनर क्वेश्चनमुळे जास्तीत जास्त प्रश्न इथे आपल्याला घेता येईल आणि जास्तीत जास्त प्रश्नाचा सराव होईल. त्यासाठी इथे आपण वन लायनर प्रश्न घेतलेले आहे. म्हणजे
उत्तर लगेच आपल्याला कळेल आणि आपल्या लक्षात राहील. ऑप्शन आल्यानंतर आपण कन्फ्यूज होणार नाही यासाठी आपण वन लायनर क्वेश्चन घेतलेले आहेत. पुढे बघणार आहोत. कवकांचा अभ्यास या नावाने ओळखला जातो, तर तो आहे मायकोलॉजी. नेक्स्ट आहे मानवी गुणसूत्रांची संख्या किती, ते आहे 46 आणि जोड्या विचारल्या तर 23 जोड्या असं उत्तर येईल. पुढे आहे शरीरात इन्सुलिन तयार होते, ते स्वादपिंडूद्वारे. पिट्युटरी ग्रंथी आढळते मेंदूमध्ये. 2 प्रमुख अनुवांशिक रोग आहेत, वर्णांधता आणि हिमोफिलिया. हे 2 रोग अनुवांशिक रोग आहेत. नेक्स्ट आहे एथलीट फूट नावाचा आजार कशामुळे होतो, फंगस म्हणजे त्याला आपण बुरशी म्हणू शकतो, यामुळं एथलीट फूट नावाचा आजार होतो, हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. सिलिकॉन हे आहे एक अर्धवाहक. पुढे आहे विद्युत वाहक बनवण्यासाठी उपयुक्त असते, तो आहे मृदुलोहा. क्रोनोलॉजी कशाचा अभ्यास आहे, वेळेच्या कालावधीचा, म्हणजे वेळेच्या कालावधीचा अभ्यासाला आपण क्रोनोलॉजी असं सुद्धा म्हणू शकतो. नेत्रदान करताना कोणता भाग प्रतिरोपित केला जातो, तो आहे कोर्निया. मित्रांनो, यातले बरेचसे प्रश्न तुमच्या ओळखीचे असतील आणि काही प्रश्न ओळखीचे नसतील तरीसुद्धा आपल्याला काळजीपूर्वकच इथे व्हिडिओ बघायचा आहे आणि ऐकायचं सुद्धा आहे, त्यामुळे आपली बरीचशी रिव्हिजन इथे होणार आहे. पुढे आहे वादळ येण्यापूर्वी बॅरोमीटरमधल्या पाऱ्याची पातळी सामान्य पातळीपेक्षा खाली जाईल, कारण सामान्य पातळीमध्ये एकदम पाऱ्याची पातळी खाली जात नाही. जेव्हा वादळ येते तेव्हाच पाऱ्याची पातळी एकदम खाली जाते. पुढे आहे वातावरणातील सगळ्यात बाहेरच्या थराला म्हणतात एक्सोस्फिअर. तारे आणि सूर्याच्या ऊर्जेचा स्रोत याला आपण काय म्हणू शकतो, तर त्याला आपण नाभिकीय संलयन असे म्हणू शकतो. जस्त्याने लेपित लोखंडाला काय म्हणतात, त्याला जस्तेदार लोहा असे म्हणतात. म्हणजे ज्या लोखंडावर जस्त्याचा लेप लागलेला असतो त्याला जस्तेदार लोहा असे आपण म्हणू शकतो. पुढे आहे वर्णान रोग, त्यालाच आपण रंग अंधत्वाचा रोग असे म्हणू शकतो. याचा शोध कोणी लावला, तर तो जॉन डॉल्टन यांनी लावलेला आहे. कोणत्या गुणधर्मामुळे पाण्याने भरलेल्या भांड्यात बुडवलेली काठी वाकलेली दिसते, तर ते आहे अपवर्तन. पुढचा प्रश्न आहे श्रवण मर्यादेतील ध्वनिलहरींची वारंवारता किती असते, तर ही वारंवारता 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज एवढी असते. पुढचा प्रश्न बघू. ॲल्युमिनियमचे अयस्क हे आहे बॉक्साईट. हा तर सगळ्यांनाच प्रश्न माहीत असायला हवा. नेक्स्ट आहे क्षयरोगामुळं म्हणजे TBमुळं प्रभावित होणारा अवयव फुफ्फुस आहे. नेक्स्ट आहे मानवी शरीरातील मास्टर ग्रंथी ही पिट्युटरी आहे, म्हणजे पिट्युटरी ग्रंथीला आपण मास्टर ग्रंथीसुद्धा म्हणू शकतो. पुढे प्रकाश संश्लेषण अधिक होते लाल रंगाच्या प्रकाशामध्ये. पुढे आहे शरीरातील सर्वात लहान हाडे आहे, ते म्हणजे स्टेपीज कानाचं हाड आहे. नेक्स्ट आहे प्रथिनांचा कारखाना कशाला म्हणतात, तर रायबोझोमला प्रथिनांचा कारखाना म्हणतात. तर मित्रांनो, हे होते विज्ञानाविषयी काही अतिशय महत्त्वाचे प्रश्न. तुम्ही जर कुठलीही स्पर्धा परीक्षा देत असाल, खास करून रेल्वे भरती, पोलीस भरती, ज्यामध्ये सायन्स म्हणजे विज्ञानाचा सिलेबस असेल, तर या परीक्षेसाठी तर अतिशय महत्त्वपूर्ण हे प्रश्न होणार आहेत. कारण TCS, IBPS या कंपन्या हे प्रश्न वारंवार विचारतात. आणखीसुद्धा काही प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल आणि आपल्या चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच नवीन नवीन अपडेट्स आणि व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओ. धन्यवाद.